नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्द मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. माहेराहून आपली जिवलग माणसं येणार या विचारानेच मुलीचे मन आनंदी होते. त्यात अंकुर येणार आहे म्हटल्यावर स्वाती तर खूपच खुश होती. ती किचनमध्ये लता मावशी बरोबर होती. पूजेसाठी प्रसाद आणि खण तयार करायला मदत करत होती. कधीच तिने गोंधळाची इतकी मोठी पूजा पाहिली नव्हती. अंकुरच्या लग्नात करणार, पण घरच्या घरी इतका मोठा घाट नाही घालता येणार, पण मी माझ्या परीने त्याच्या लग्नात पूर्ण विधी करणार आहे. इथून गेल्यावर आईबाबांना किती टेन्शन येणार. मुलगी घरी परत आली, आधीच हुंडा द्यायला तयार नव्हतो म्हणून पाहुणे निरोप देत होते. सारंगने हुंडा न घेता लग्न केले. अगदी घरच्या अंगणात मांडव पडला तरी आईबाबा खूपच आनंदात होते. आता त्याच्याबद्दल काय वाटणार, मनातून त्यांचा तिरस्कार करणार, पण मी तरी काय करू. माझ्यावरच प्रेम नाही, तो दुसरीला विसरू शकत नाही. हळूहळू सर्वजण मला स्वीकारणार आणि परत मी बाबांच्या बरोबर राहून अंकुरला शिकवणार. हेच आता माझ्या हातात आहे आणि मी ते करणार. ती विचार करत असताना मावशीला वस्तू काढून देत होती आणि तिच्या हातातून ताट निसळते, ते पायावर पडते. तिच्या कडांनी पायावर जखम होते. स्वाती विवळते. आई ग स्वाती, अगं तू ऐकत नाहीस. आता बघ पायाला जखम झाली, तू बस, मी ताईला बोलावून आणते. लता मावशी स्वातीच्या रूमकडे धावतच जाते. ती कपाटातून पाहुण्यांसाठी टॉवेल आणि ब्लाऊज पीस काढून एका बॅगमध्ये ठेवत होती. ताई ताई, स्वातीच्या पायाला जखम झाली, ती दारातूनच म्हणाली आणि तिच्या हातातील वस्तू मात्र ती बेडवर टाकूनच हातातील वस्तू तशीच टाकून बाहेर येते. लता, कुठे लक्ष आहे तुझं? आज तिला पूजेत बसायचं आहे आणि चल लवकर. ही मुलगी ना आज किचनमध्ये काय करत होतीस? तू तिला कामं कशाला करू देत होतीस? स्वाती बोलत बोलतच किचनमध्ये येते. स्वाती, अगं किती लागलं आहे आई, मी हळद लावते जखमेवर आणि इतकं काही झालेलं नाही आहे, फक्त ताट पडले, धारदार काठ होता म्हणून थोडीशी जखम झाली. अगं पूजा, तुला बसायचं आहे, जा आणि टॅबलेट घेऊन थोडा वेळ रूममध्ये आराम कर. आई पूजा, हे मी रूममध्ये आराम करत बसू का? मी काही ऐकणार नाही, तू थोडा वेळ शांत राहा, स्वाती म्हणाली आणि चालायला जाते तर पाय दुखत असतो. आई ग, दुखत आहे, चल मी रूममध्ये घेऊन जाते. स्वाती आईचा हात पकडूनच रूममध्ये जाते. सारंग तिथे झोपलेला असतो. आईला काय सांगणार म्हणून ती म्हणते, आई मी थोडा वेळ बसते, दुखणं कमी होईल. आई, मी इथे बसण्यापेक्षा आहार करून घेते आणि पूजेचं ताट करते. स्वाती, ते आम्ही बघू, तू शांत बसून राहा आणि सारंगला उठव. स्वाती निघून जाते. म्हणजे तिची सासूबाई निघून जातात. आजच पायाला जखम व्हायची होती का? दुखत आहे, एखादी गोळी घेते. पूजेत बसायचं आहे, नाही तर लक्ष पूर्ण पायाकडेच जाणार. सारंग म्हणून ती आवाज येते, पण त्याला खूप झोप लागलेली असते. ती ड्रेसिंग टेबलकडे जाण्यासाठी भिंतीला हात देऊनच चालत असते. गोळ्यांचा बॉक्स कुठे आहे सारंग? ती पुन्हा त्याला आवाज देते. तो उठत नाही आणि ती बेडवर बसते आणि त्याच्या पाठीवर हात ठेवूनच त्याला जाग करत असते. सारंग, गोळ्यांचा बॉक्स कुठे आहे? कुशाला पाहायचे, माझ्या पायाला जखम झाली आहे. तो खाडकन उठून बसतो. काय म्हणालीस तू? किचनमध्ये पायावर ताट पडली, पायावर घे, मला आत्ता सांगते, चल हॉस्पिटलमध्ये जाऊ. अरे खूप मोठी जखम नाही, एखादी गोळी घेतली तर मला थोडं बरं वाटेल. मला काही ऐकायचं नाही आहे तुझं, पहिले दवाखान्यात चल. तू किचनमध्ये काय करत होतीस? आज पहिल्या आपल्याला पूजेला बसायचं आहे, पायाला जखम घेऊन मन लागणार का आता? सारंग, इतक्या छोट्या कारणासाठी दवाखान्यात जायची गरज नाही, मला गोळ्यांचा बॉक्स दे, तू बसून राहा शांत, मी देतो. सारंग कपाटातून गोळ्यांचा बॉक्स काढतो, त्यातून एक पेन किलर स्वातीला देतो आणि पाण्याचा ग्लास देतो. स्वाती गोळी घेते, बेडवर उठायला जाते तर कुठेतरी जात असता आहेस? सारंग विचारतो. सोफ्यावर बसून राहते, मी म्हटलं ना तुला सोफ्यावर बस म्हणून. तो तिचे पाय उचलूनच बेडवर ठेवतो. मागे सरकून बस, मी तयारी करतो आणि बाहेर लक्ष देतो. पार्लरची मुलगी येणार आहे, इथेच तयारी करायची, समजलं? सारंग, तुला बाहेर जायचं असणार ना? कशासाठी? शोणाला आणायला. ती येणार आहे ना आज? तू मला प्रॉमिस केलंस आज तिची भेट घालून देणार आहेस म्हणून. अरे यार स्वाती, तुला सांगायचं राहूनच गेलं. अर्धा तास आधी तिचा फोन आला होता, ती पूजेला येऊ शकणार नाही म्हणजे तू तिला घेऊन ये, मला आज तिला पाहायचं आहे, नाहीतर मी पूजेत बसणार नाही. आता तर कारण आहे, माझ्या पायाला जखम आहे, बसताना त्रास होतो आहे. छान, तुझ्या पायाला जखम आहे हे कारण सांगून मोकळी होणार? अगं ती काय येणार नाही हे कारण विचारली नाहीस? तेच तर म्हणत आहे ना, ती काय येणार नाही. वेळेवर गोंधळ झाला. बायकांचे नेहमीच महिन्यांचे पिरियड, घरात कार्यक्रम असणार तर अगदी बिनबुलाय मेहमान सारखाच येतो. आता ती येऊ शकते का पूजेत? आणि आल्यावर कुठे राहणार? आजच हे सर्व, आजचा मुहूर्त चांगला नाही. तू तयार हो, मी करते थोडा वेळ आराम, स्वाती म्हणाली. मोबाईल स्वातीच्या बाजूला ठेवून टॉवेल घेऊन बाथरूममध्ये जातो. स्वाती, आता तू माझा मोबाईल चेक करणार, सोनाचा नंबर पाहून तिला फोन करणार. करा मॅडम चेक. सोना बोलणार, आज तुझ्यासोबत एलिझा सिस्टर, तू मला समजून घेत आहे स्वाती, आता तुला कॉल करणार आहे, पाहते.
तिच्या मनात काय आहे ते. तो शॉवर चालू करतो आणि दरवाजाच्या मागे उभा राहत असतो. स्वाती सारंगचा मोबाईल पाहते. सारंगने मोबाईल मुद्दाम लॉक केला नव्हता. ती मोबाईल हातात घेते. सोनाचा नंबर असणार, बघू का, मी बोलू का तिच्याशी. ती मोबाईल घेऊन विचार करते, नको, तो म्हणाला ना तिला पाळी आली आहे म्हणून येणार नाही. ती समोर आली तरी मला सहन होणारच नाही, तरी मी बोलू कशाला, उगाचच त्याची सोना त्याला लख लाभ. आता मला आजी परत इथं येईपर्यंत इथे राहावं लागणार आहे, पण तरीही मी आज सारंगला सोनाबद्दल विचारणारच आहे. ती काय करते, कुठे राहते, तिच्या फॅमिलीबद्दल सर्व विचारणार आहे. मी त्याच्या आयुष्यातून जाणार, मग त्याला दुसरीच्या हातात सोपवताना चौधरी घराण्याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. आज सुकन्या येणार का, मी तिला आमंत्रण दिले, येणार का तिने सांगितले नाही. येणार असेल तर फोन केला असता. अंकुर आई बाबा गावावरून आले. स्वाती विचार करत होती. स्वातीजवळ माझा फोन असून तिचे पुन्हा फोन चेक केला नाही. मला वाटतं ती फोन चेक करणार. बायका नेहमीच नवऱ्याची हेरगिरी करत असतात, असं पण स्वाती तशी नाही आहे. लव यू सोना, तू सर्वात बेस्ट आहेस. म्हणून तर सारंगचा जीव तुझ्यात गुंतलेला आहे. सारंग अंघोळ करून टॉवेल हातात घेतो. त्याच्या लक्षात येते मी फक्त टॉवेल घेऊन बाथरूममध्ये आलोय. आता कपडे का स्वाती समोर लावू का, तिला काय वाटणार, हा मुद्दाम असा वागतो म्हणून. ती टॉवेल लावून दरवाजाच्या मागे उभा राहून स्वातीला आवाज देतो, स्वाती माझे कपडे देतेस का प्लीज. स्वाती आपल्याच विचारामध्ये असते. तो परत आवाज देऊन दरवाजा वाजवतो. काय आहे, स्वाती विचारते. ते कपडे दे ना प्लीज, मी विसरलोय. तर येऊन घे ना. अगं तुझ्यासमोर टॉवेलवर असं कसं येऊ सारंग, कशाला सभ्यपणात जाऊ आणतोस. बाहेर येऊन कपडे घेऊन जा बाथरूममध्ये. खरंच ना माझ्याकडे पाहणार नाहीस ना, मी तुझी शोना नाही संधीचा फायदा घ्यायला. हो बायको आहेस, मी तर विसरूनच गेलो. मी निघतो बाथरूममधून, तू डोळे बंद करून ठेव हां, मला रस नाही तुला निरखून पाहण्यात. सारंग गालातच हसतो आणि टॉवेल गुंडाळून बाहेर येतो. स्वाती डोळे बंद करून उशीला टेकून देऊन बसलेली असते. काय बायको आहे. तो उभा राहून एक फ्लाइंग किस देतो आणि कपाटातून कपडे घेऊ लागतो. आता डोळे उघड बायको, मी अंगभर कपडे परिधान केले. स्वाती डोळे उघडते. तो आरशासमोर उभा राहून तयार होत असतो. परफ्यूम घेऊन स्वातीवर शिंपडतो. सुगंध कसा आहे, आजच्या स्पेशल तयारीसाठी आणलाय. आज स्पेशल तयारी, मधुचंद्राची रात्र नाही, गोंधळ होणार आहे. सारंग अंबाबाईचा आणि आठवणीत ठेवायचं. आज एकतर सोना दाखवत नाही, खरं काय ते सांगत नाही. मी माझा गोंधळ जरूर घालणार आहे आठवणीत, म्हणून तर मूड राहावा म्हणून हा परफ्यूम आणलाय. माझ्या सोनाबद्दल बोलताना फिलिंग आली पाहिजे ना. चल मी बाहेर जाऊन तयारी पाहतो. तुला तयार करायला पार्लरची मुलगी येत आहे. तो तिला मेसेज दाखवतच म्हणाला आणि तिच्या गालावर हात ठेवूनच निघून जात असतो. छान तयार हो, अगदी अंतरपाठ समोर उभी होतीस तशीच मला दिसली पाहिजेस तू, सारंग म्हणतो आणि मोबाईल घेऊन बाहेर निघतो. किती खुश आहे नशीब आज सोनाला अंबाबाईनं इथे येऊ दिलं नाही, नाहीतर उड्या मारल्या असत्या माकडासारखा इकडून तिकडे. स्वाती पुटपुटते. सारंग दरवाजाच्या मागे राहून ऐकत असतो. क्यूट सोना म्हणून हॉलकडे वळणार तर श्रेयाची गाडी गेटजवळ थांबते. सारंग गेटकडे जातो. स्वातीच्या पायाला जखम झाली होती, ती रूममध्ये आराम करत होती. श्रेयाची गाडी गेटजवळच थांबताच सारंग मात्र गाडीकडे जातो. श्रेया गाडीतून उतरते आणि दादा म्हणून सारंगला मिठी मारत असते. श्रेयाची मुलं, मुलगी स्पृहा आणि मुलगा मामा मामा करत जवळ येत असतात. कसा आहे दादा, नीता श्रेयाची मैत्रीण विचारत असते. कसा दिसतो आहे, सारंग विचारतो. मस्त, नीता म्हणत असते. बहीण भाऊ मला विसरून गेले. चौधरी घराण्याचा जावई गाडीतून बॅगा काढूनच ठेवत आहे. तुला कसं विसरणार, तुझ्यामुळेच तर छान सरप्राईज मिळालं, सारंगला म्हणतच त्याला आलिंगन देत असतो. सारंग बॅगा घेऊन जात असतो. आजी तुझी लाडकी आली नाही. बाहेरूनच आवाज येतो. वहिनीसाहेब कुठे आहे. स्वाती हॉलमध्ये येते. ग्रॅनी म्हणून ते मुले तिच्या पाया पडतात. हरीश आणि श्रेया दोघं मिळून पाया पडत असतात. अगं तिच्या पायाला जखम झाली, रूममध्ये आराम करत आहे. स्वाती म्हणत असते. म्हणजेच तिची आई. मग वहिनींना म्हणून श्रेया आणि नीता लगबगीने सारंगच्या रूमकडे जातात. सारंग हरीश आणि मुलांना फ्रेश होण्यास सांगतो. त्यांच्या बॅगा श्रेयाच्या रूममध्ये घेऊन ठेवतो. वहिनीसाहेब इथे एकटीच बसून आहात, हे कसं घडलं सगळं काही. श्रेया आणि नीता कधी आल्याच वहिनीचा असा कोमेजलेला चेहरा. दादाने काही केलं नाही ना तुला, माझा दादा काही करत नाही, हेच खूप मोठं दुःख आहे बघ. स्वाती मनातच पुटपुटते. वहिनी काही बोलल्या का तुम्ही, श्रेया म्हणते. चल मी बाहेर येते आता, पाय माझा बरा सुद्धा झालेला आहे, मी पेन क्लिअर खाल्लेली आहे. नक्की ना. अगं हो. श्रेया स्वातीचा हात पकडूनच तिला हॉलमध्ये घेऊन येते. दादा तुझं लक्ष कुठे आहे. होते रे, पूजेच्या दिवशीच वहिनीच्या पायाला दुखापत झाली, श्रेया म्हणते. ती सांगितलं नव्हतं किचनमध्ये लुडबुड करायला जाते. मावशी आहे किचन सांभाळायला, तरी मध्ये मध्ये धडपडायचंच असतं तिला.
सारंग म्हणतो तर स्वातीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं. सारंग काय बोलतो आहेस, तिने हे सर्व मुद्दाम थोडी ना केलेलं आहे. या विचाराने काही केलं नसणार. लहानपणापासून तुझा स्वभाव बदलतो आहे असं आम्हाला जाणवतंय. घरातल्या वडीलधाऱ्यांना मानसन्मानाने ठेवतोस म्हणून तू स्वातीला काही बोलशील का ते आम्ही खपवून घेणार नाही. तिचा मानसुद्धा तुला राखता आला पाहिजे. तिच्या डोळ्यात पाणी दिसलं तर आजी बनते. बापरे, माझ्यापेक्षा तुम्हाला स्वाती जवळची झाली. समजा समोर आमचं पटलं नाही आणि आम्ही वेगळे झालो तर. सारंग म्हणतो, सारंग आज गोंधळाची पूजा आहे, उगाच मस्करी करून स्वतःचा मूड ऑफ करून घेऊ नकोस. स्वाती म्हणजेच त्याची आई म्हणत असते, बायको आजीला माहिती आहे मुद्दाम असं बोलून सर्वांना आपल्याकडे करतो. मी बस स्टॉपला निघतो, अंकुरचा मेसेज आलाय, ते बसने पोहोचते स्टॉपवरती, ते येतील, तू आता नको जाऊस. अगं मी त्यांना घेऊन येतो, दुसरीकडे भटकणार नाही. सारंग तू घेऊन ये. पुजारी येईपर्यंत श्रेया तयारी करून ठेवणार. श्रेया नीता तुम्ही देवघरामध्ये चला आणि पूजेची तयारी करा. स्वाती त्यांना घेऊन जाते. सारंग हरीशला घेऊन गाडीने निघतो. मिनिटात पार्लरची मुलगी सुद्धा येते. स्वाती तिला घेऊन रूममध्ये जाते. स्वातीच्या पायाला अजूनही दुखतच होतं तरी ती तिकडे लक्ष न देता तयारी लागलेली असते. सारंग अगोदर पार्लरच्या मुलीला सांगितलं होतं नवरीनं तयारी करायची स्वातीची, म्हणून ती मॅजिकल मेहंदी हाताला लावून देते. स्वाती ताई आज गोंधळाची पूजा रात्रभर चालते का? आता पुजारी काका कुलदेवीची पूजा करून नारळाने ओटी भरतात. नंतर सायंकाळचे नैवेद्य दाखवून जेवणाचा कार्यक्रम होणार. रात्री 10 नंतर गोंधळी पूजा, तेव्हा सुद्धा एक पूजा असते. नंतर देवीची स्तुती करून रात्रभर गाणी म्हणणार. पहाटे 5 वाजता उठून तयार होऊन आरती करायची. स्वाती म्हणते, लग्नाच्या वेळेस करतात असं ऐकलंय मी. हो, तशीच पूजा आहे. नवीन जोडीला कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच करतात. सारंगने सांगितलं, अगदी नवीन नवेली दुल्हन दिसली पाहिजे. स्वाती खूप प्रेम करतो तुझ्यावरती, मला म्हणाला आहे तो, आणि असिस्टंटला पाठवू नको, स्वतः तयार करशील. आई तुम्ही ओळखता का सारंगला? माझं पार्लर मार्केट लाईनमध्ये आहे. स्वाती काकू श्रेया माझ्याकडे येतात. अहो, मला वाटलं तुमची फ्रेंड आहेत. फ्रेंडसारखं आहोत, पण सारंग नेहमीच बोलतो, मान देऊन बोलत असतं. स्वाती कोणी येणार आहे का? तुझं लक्ष घड्याळावर आहे. आई बाबा येणार आहे, ते आल्यावर मला थोडा वेळ थांबता येणार का? हो, तुला हेअरस्टाईल करून देते, नंतर नऊवारी आणि मेकअप करून देणार. श्रेया आणि नीता तिची ताटं करूनच हार घालत असतात. स्वाती किचनकडे पाहते. अर्ध्या तासाने सारंग स्वातीच्या आईबाबांना घेऊन येत असतो. श्रेया स्वातीला आवाज देते, वहिनी आईबाबा आले. हे ऐकता स्वातीचा चेहरा मात्र उजळलेला असतो. आता कोणत्याच मेकअपची गरज तिला नसते. टीना पार्लरची मुलगी म्हणाली, वहिनी चालता येणार का? हो, आता पाय माझा बरा आहे. ती हॉलकडे येते. सुकन्या तू अगं मला येणार नाही म्हणालीस ना, सरप्राईज आवडलं का तुला? सुकन्या तिला मिठी मारूनच म्हणाली, सारंगच्या प्रेमाचा चांगलाच रंग चढला आहे, सुंदर दिसतेस खूपच. आई बाबा म्हणून स्वाती पाया पडत असते. अंकुर कुठे आहे? जावई परत कुठेतरी गेले, येतो 10 मिनिटातच म्हणाले. स्वातीची आई म्हणाली, ती येणार नाही तर करमणार नाही. मुखदर्शन घेऊन येणार असेल, पण अंकुरला सोबत का नेलंय? स्वातीचे नखरे तर विचार चालूच झाले. स्वातीच्या मावशीला स्वाती सांगत असते, चहा नाश्ता घे पाहुण्यांसाठी, तुला मदतीला घेऊन ये म्हटलं तर कोणीच आले नाही. ताई चहा नाश्ता झाल्यावर कामच नाही म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही. तुम्ही राहा पाहुण्यांसोबत, मी करते. मावशी म्हणाली. स्वातीची आई आणि सुकन्या स्वाती फ्रेश होण्यास सांगते. स्वाती तू तयार करायला जा, पुजारी आले का लगेचच पूजा चालू करायची आहे. आई सारंग कुठे आहे? अगं तो अंकुरला घेऊन काहीतरी खरेदी करायला गेलेला आहे, त्याला तयारीला वेळ लागणार नाही, पण तू त्याच्या मनाप्रमाणे तयारी करून घे. स्वाती चल तू तयारी कर. काकू मी स्वातीसोबत राहते, सुकन्या म्हणाली. स्वाती आणि सुकन्या रूममध्ये जातात. स्वाती इतका मोठा थाट पूजेला, अगं लग्नच आहे घरात असं वाटतंय. आईबाबांची इच्छा लग्नात हाऊस करता आली नाही म्हणून आता सर्व नातेवाईक येणार आहेत. स्वाती तयारी झाल्यावरच काकूकडून नजर काढून घेशील बघ, तुझ्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. सुकन्या वहिनी, गरिबांच्या मुलीला कोणाची नजर नाही, तिचीच नजर लागते. मला इतकं वैभवशाली सासर आणि प्रेमाची माणसं मिळाली आहेत याचाच विचार करून तू स्वतः नजर नको लावू स्वतःला. सारंग तर खूपच आनंदात आहे, तुझ्याबद्दल बोलताना थकून जात नाही. बायकोची स्तुती करणं हा त्याचा स्वभाव आहे, पण मनात मात्र काय आहे माहिती नाही. नाही ग स्वाती, मनाने खूपच साप आहे तो, सारंग म्हणत असतो. सुकन्या म्हणाली, स्वाती आटोपलं का? पुजारी आले. आई सारंग अजून आला नाही ग. अगं तो कधीचाच आलाय, तयारसुद्धा झालाय, त्याचे कपडे त्याने अगोदरच काढून ठेवलेले आहेत आजीच्या रूममध्ये. तू ये लवकरच बाहेर. स्वाती आरसा बघ कशा दिसते.
कशी दिसतेस, टीना म्हणाली. सुकन्या तिला पाहून आपल्या डोळ्यातील काजळ तिच्या कानामागे लावत असते. अगदी नवरींसारखीच दिसतेस तू स्वाती, चल निघून म्हणते तर सारंग येतं. स्वाती तू ये म्हणून पार्लरची मुलगी आणि सुकन्या बाहेर निघतात. सारंग दरवाजा बंद करतो. दरवाजा का बंद केलास? तो मोबाईल घेऊन दाखवत म्हणतो. फोटो काढायचे आहे. स्वातीसोबत 2-4 फोटो काढून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. सारंग स्वाती आज तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत हे वचन देतो. फोटो काढून तुझ्या सोनाला पाठवत असणार. स्वाती नको ते विचार करूस आता प्लीज. माझ्या डायरीत आणि मी जे सांगितलं तुला याच्यापेक्षाही खूप भीषण आहे सत्य. तरीही मी आज तुला आई अंबाबाईला सांगणार आहे, साक्षी ठेवूनच. पण ऐकल्यावर तू स्वतःला सावरशील. चल निघू म्हणून तो स्वातीचा हात पकडूनच बाहेर पडतो. स्वाती आणि सारंग येत असताना अंकुर फोटो काढत असतो. मुलीला लक्ष्मीच्या रूपात पाहून स्वातीच्या आईबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पूजा हॉलमध्ये मांडलेली होती. पुजारी दोघांनाही आसनावर बसायला सांगतात. काका स्वाती आसनावर बसू शकणार नाही. टेबलवर बसली तर चालेल का? हो चालेल, मी बसते आसनावर. पाय दुखत नाही आहे माझा आता. पाय दुखायला लागला तर लगेचच टेबलवर बसायचं, सारंग म्हणतो. स्वाती आणि सारंग आसनावर बसतात. पुजारी कुलदेवीचे उच्चार करायला सुरुवात करतात. पूजा चालू होते. अजय दोघांना पाहून देवीला मनोमन म्हणते, डोळे मिटायच्या अगोदर मला नातू पाहू दे अंबाबाई. पूजा चालू असते आणि एलिजा येते. तिचा पेहराव नेहमी मिडी टॉप राहायचा, पण पूजा आहे म्हणून ती सलवार लावून येत असते. एलिजाला सारंगशिवाय कोणीच ओळखत नव्हतं. ती चेअरवर बसते. सारंग तिच्याकडे पाहून गालात हसतो. स्वाती सारंगकडे पाहून विचार करते, ही कोण आहे? ती तर येणार नव्हती. सारंग खोटं बोलला. एलिजा कशासाठी आली? स्वाती आज समजणार तुला ती जेव्हा मी सत्य सांगणार. डॉक्टर अंकल आणि एलिजा यांच्याशिवाय माझं सत्य कोणालाच माहिती नाही. तुला पूर्ण पुराव्यांसह सत्य सांगणार हा सारंग. आई अंबाबाई, सत्य सांगताना आता कोणताही अडथळा आणू नकोस ग प्लीज. प्रेक्षकांना कसा वाटलाय भाग? नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे अभिप्राय कळवा.